हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांना स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सो आज आहे अंगारकी संकष्टी आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सो आज आहे ना लवकर उठून मॉर्निंग लवकर झालेली आहे आणि कामं पण आमची झालेली आहेत. हां, मी आज तुझ्याच्या टिफिनसाठी काहीतरी वेगळा बनवते तुझ्याला. सो तुम्ही अगोदर बघितलातच. देवपूजा वगैरे मस्त झालेली आहे. आज सगळे देव वगैरे एकदम म्हणजे मंदिर एकदम पुसून वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. देवपूजा पण पूर्ण झालेली आहे आणि घरातले ऑलमोस्ट म्हणजे थोडी थोडी कामं आटपलेली पण आहे. सो तुषा तुम्हाला काय दाखवायला आली तेच दाखवते. तुषा बनवते आहे. तुषाच्या टिफिनसाठी मी जो नाश्ता बनवायला घेतला त्याला मला हेल्प करते. हे बघा. आणि आज सो मी आज तुषासाठी बनवते आहे पोटॅटो बॉल्स. तिला हे न्यायचे होते टिफिनला. मी बोलले अगोदर चपाती बनवते तर ती बोलते नाही मला तेच पाहिजे. सो मी सकाळीच आहे ना बटाटे उकडून ठेवलेले, पोटॅटो आपले बॉईल करून ठेवलेले तेच करते. आणि बाहेर ऊन एवढं पडलंय की बस किती उजेड पडतंय. सो तुषू बघा काय बनवते तुषाने. बघा छोटे छोटे किती बनवलेस पिल्लू. बस झाले आता हे राहू दे ना मोठे बनवायला. मी एवढेच बनवले. सो म्हटलं आपला आज ब्लॉग स्टार्ट करूया. आज मस्त गणबाप्पाचा दिवस आहे तर चला आता मी पटापट बनवते. हो संध्याकाळी मोदक पण बनवीन मी आज. गणू बाप्पा येणार मला म्हणजे तुझ्या खूपच खुश. सो मी आता बनवते हे पटापट फ्राय करून घेते कारण का आता वाजलेले आहेत 9:30. सो मी आहे ना आता हे सगळे आपले बॉल्स बनवून ठेवले. हे मी बनवले आणि हे सगळे छोटे आहेत ना माझ्या पिशू बेबीचे आहेत. तर मी आहे ना त्यांना फ्राय करून घेते. साईडला हे सगळं पण देते. चला आपण आता हे फ्राय करूया. हा ये चल ये. तिला मी फ्राय करायला देत नाही म्हणून ती रागवली. सगळे बघू शकता मस्त. सो आपले आहे ना क्रिस्पी असे बॉल्स रेडी आहेत. आणि इकडे मी साबुदाण्याचे हे पण करत ठेवलं आहे. आणि बघा ऑलरेडी तुषाचे वाले सगळे आता फ्राय होत आहेत मस्त. माझी कढई इग्नोर करा कारण का ती तशीच आहे आणि मी त्याच्यात खूप वर्ष झाले मी त्याच्यातच सगळा फ्राय करते. आणि मी आहे ना इथं बनवले साबुदाण्याचे वडे. अर्धे टाकले फ्राय करायला. मी झाकण देते मला भीती वाटतं. सो माझे साबुदाण्याचे वडे पण डन आहेत आणि ते एवढे मस्त फुगले ना मग एकदा आतमध्ये बघा. आणि खूप क्रिस्पी आणि मस्त लागतं. तुझ्याचं टिफिन पण भरून झालेलं आहे. ह्यांचं जिमचं पण बनवून झालेलं आहे प्रोटीन शेक. आणि आता आहे ना पटापट कपडे सुकत लावते म्हणजे राहिलेले कामं आटपून घेते. आणि तुषाने जेवण पण बनवून घेते. चल तुषाला पण फ्रेश करून तुझी आंघोळ वगैरे करायची आहे. आणि मग त्याची स्कूलची तयारी. मध्येच कुणी येते जाते असं चाललंय मग त्याच्यामुळे लाईट चेंज होते. त्याने तुषाचा टिफिन पण भरलाय. तुषाने तुषाला मोजून घेतलेले आहेत. आणि इकडं टिफिनच्या वरती याच्यात दिलेलं आहे मी सॉस आहे. आणि इथं एक केक खाऊसाठी आणि तिने घेतलेली आहे पापडी. तुषाचा टिफिन पण डन. चला सो माझे ना तर सगळे कामं आटपलेले आहेत. आणि आपले तुषू पण गेलेले आहे स्कूलला. जाता टायमानं मी केलं व्हिडिओ करते आणि मी विसरूनच गेलो. सो तुषू गेलेली आहे स्कूलला. आणि आता मी बनवत आहे. आज तुम्हाला बोलले मी मोदक बनवीन. सो मोदकचीच प्रिपरेशन चालू आहे. सो इकडं खोबरा किसून घेतलेला ओला नारळ आणि इकडे ड्रायफ्रुट्स पण कट केलेले आहेत. आणि मी इथे त्याच्यात टाकलेलं आहे गुळ. सो आता मी आहे ना बडापट सो बनवून घेते कारण का आता काय मी दाखवत बसत नाही कारण का मी लास्ट मला वाटते 2-3 वेळा दाखवलेलेच आहे का मी कसे बनवते. आणि आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे. नाही तेव्हा मैद्याचे पण बनवते आणि आपले तांदळाचे पण बनवते. सो आज बनवू गव्हाचे. सो चलो आता पटापट बनवून घेते. परत तिला आणायला निघायचं आहे म्हणून कारण का मी जाणार आहे सोबत. कारण का मला घ्यायची आहे थोडीशी भाजी म्हणून मी जाणार आहे सोबत. सो पटापट मी आता करून घेते म्हणजे मी येतपर्यंत सो थंड होईल म्हणजे पीठ मला लगेच करता येईल म्हणून. ही बघा माझी सो आता रेडी झालेली आहे आणि किती मस्त दिसते. असं रिअल बघायला तर अजून मस्त दिसते कॅमेरापेक्षा. हे बघा रेडी आहे. माझं किचनचा कट्टा पण पूर्ण मी क्लीन केलेला आहे आता एकदम मस्त. सो आम्ही आहे ना आता निघालेलो आहोत ईशीला स्कूलला घेऊन येण्यासाठी. आता वाजले 12:10 झालेली आहेत. मी 5 मिनिटं थोडं पुढे. सो पटकन थोडीशी भाजी वगैरे घेईन आणि ईशीला घेऊन येईन. चलो
माझी प्रिन्शू गुड गर्ल. मस्त वाटलं स्कूलला. सो आम्ही आलो गणपती बाप्पाच्या देवळात. सो आम्ही आहे ना त्विशाला मगाशीच घेऊन आलो आणि आल्यानंतर आहे ना थोडासा आराम पण केला मी. आणि आता त्विशा पण झोपली, हे पण झोपले आहेत. आणि बरा म्हटलं आता मी उठलो. आता वाजलेले आहेत 3:30 झालेले आहेत. आणि मी उठले आले म्हणजे अर्धा तासच झोपली, जस्ट 3ला झोपलेली आणि लगेच उठली. आणि म्हटलं आता आहे ना आपण मोदक बनवून घेऊया. सो मी याने इथं पीठ घेतलेलं आहे. सो चलो पटापट आहे ना तर मोदक बनवते पहिले आणि मग जेवण बनवते. हॅलो. सो माझे आहे ना मोदक बनवून झालेले आहेत पूर्ण. बघू शकता तुम्ही मोदक आणि मोदक सोबत पुऱ्या पण बनवून झालेल्या आहेत. मी मला पण आणि मम्मी आहे ना पण मोदक बनवले. माझे डोले आहेत ना थोडे असे वेगळे वाटत असते मला स्वतःला. असं आजारी असते फिलिंग कशी वाटते तसं वाटते. सो मी मम्मी आहे ना पण मोदक बनलेले आहेत आणि एका साईडला झालेली आहे वालाची भाजी. माझ्या इव्हन भाकरी पण बनवून झालेल्या आहेत कारण की आज याने डब्बा नेणार आहेत सोबत टिफिन नेणार आहेत. कारण का संकष्टी असं म्हटलं बरं उपवास असं जेवण घेऊन जा. यांना उपवास नसते तरी पण बरा घेऊन जा. सो मी डब्बा नेतील म्हणून मी भाकरी पण बनवले आहे. एका साईडला वालाची भाजी झाली. इथं बघा मी कोबी कापलेली कोबीची भाजी करते आणि एका साईडला भजी पण कापते. पीठ मिक्स केलेलं आहे बघता. आता बटाट कापते आणि भजी पण. सो आणि बाकीची वाटावर तुम्ही बघू शकता असा पसारा पडल्यासारखं वाटते. पण इट्स ओके. ते मी आता पटापट लागते. आमच्याकडे हवा एवढी सुटली ना की पूर्ण म्हणजे हवेचा आवाज येते पूर्ण कपडा उडत येतो. सो आता मी याने जेवण बनवताना ॲक्च्युअली काय सूट नाही केलं आहे. त्विशा पण उठलेली आहे आणि त्विशू खेळते बेडरूममध्येच. तिने इकडे बोलते गरम होते. सो बेडरूममध्येच AC मध्ये तिने खेळ मांडलेलं आहे. सो ते चाललंय तिचा. सो माझं पण आता काय नाही फक्त भाजी आणि भजीच राहिलेली आहे आणि वाटा क्लीन करणं बस. सो आता मला आहे ना म्हणजे असे पाय पण दुखला का विकनेस आल्यासारखं वाटतं. सो म्हटलं बरं आपण 2 मिनटं बसूया आणि बोलूया. सो मी तुम्हाला दाखवीनच की आमचं जेवणाच्या मेन्यूमध्ये काय काय होतं. पूर्ण असं ताट सजवलं. आणि आज संकष्टी पण मांडायची अंगारकी बोला म्हणजे गणू बाप्पाची पूजा पण करायची. त्या ह्याच्यातच मी फटाफट करत होते. सो मी 2 मिनटंच बसले कारण का आत्ता झाले 5:45 आणि माझे 6 नाही वाजत ना तोपर्यंत भजी आणि भाजी झाली पाहिजे कारण का परत देवपूजा पण करायची आहे म्हणून. सो चलो मी यांना पटापट ते राहिलेली कामं पण अट्टपट्ट करते जर का म्हणून मी शूट नाही केलं कारण का खूप मी पटापट घाई करते. आणि एका साईडला मी 2-3 कामं करत होतं. भले मोदक करून झाले तर लगेच पुऱ्या बनवल्या. पुऱ्या तळता जातानाच परत भाकरीला पीठ शिजवला. परत भाकरीला पीठ नाही शिजत की वाल निवडले. बाटलीचं पीठ गारतपर्यंत वाल निवडले आणि पटकन भाजी पण केली. सो त्याच्यामुळे मी शूट नाही केलं. सो पण नंतर दाखवेन. सो तुम्ही बघितलातच मी किती मस्त देवपूजा पण मांडलेली आहे. आपल्या गणू बाप्पाचे संकष्टी आहे म्हणून. आणि याने गणू बाप्पाचं गाणं पण लागलेलं आहे. त्विशूचं तर काय वेगळं त्याला तिला रांगोळी काढायची. सो ती काढती आहे रांगोळी. हे पण ऑफिसला रेडी आहे. दाखवते तुम्हाला त्विशाने काय केलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन. सो आम्ही दोघे आहे ना मस्त अशी फ्रेश वगैरे झालेले आहोत. आणि आता आहे ना मी माझ्या घरातली सगळी कामं टपली पूर्ण भांडे वगैरे घासली. आणि आता माझं आमचं एक ब्लॉगिंग चालू आहे. येस आम्ही दोघे आहे ना आता जेवून घेऊ. सो आज जेवायला काय काय आहे ते पण मी दाखवते. सो आज जेवायला आहे वालाची भाजी, कोबीची भाजी, डाळ, भजी, पुरी, भाकरी, भात, मिरची फ्राय आणि हा पापड. सो आमचं जेवणाचं ताट आणि हा आहे त्विशूचा आणि माझं. सो आम्ही बसलो आता जेवायला. आणि ही बघा
व्लॉगिंग चालेल. आमचं दोघींचं आहे ना जेवण झालेलं आहे आणि माझी सगळी कामं पण आटपलेली आहेत. बघू शकता एकदम नीट अँड क्लीन. सो सगळी कामं आटपलेली आहेत. सो मी ठरवले की मी थोडंसं करते आरीवर्कचं काम आणि एका साईडला साइड बाय साईड ट्युशाला आहे ना पोएम्स लर्न करा, म्हणजे किंवा वाचून तरी दाखवतो, जेणेकरून त्यांच्या स्कूलला आहे ना रोज पोएम लागतात. आणि मी पण बोलली तर तिला थोडंसं रेड होईल म्हणून तिला म्हटलं जर बरं आपण पोएम करूया. सो ती पण स्टडी करायला बसते आणि मी करते थोडंसं माझं काम. सो चलो. पण मी याने एकदम किचन कट्टा पूर्ण क्लिअर केलेला आहे, खूप मस्त वाटते. सो तुझ्याचे आता मी बुक्स घेते. सो चलो. इकडे लाईट बंद केलेलं आहे मी. तुझ्याची बुक्स हा आहे ना, ह्यांच्या इथे कुठलं तरी ॲप डाउनलोड करायला सांगितलं आहे आणि ते इथून आहे ना कुठला तरी ॲप डाउनलोड करायला सांगितलं आहे. यांचंच आहे तो लिटिल मिसचा वाटतं काहीतरी, आता बघते. आणि मग त्याच्यावर काहीतरी ऍक्टिव्हिटीज असतील तर करायला सांगितलं. इकडे बघा काय करते. तू शिकवते. तिचं तेच चाललंय. सो बुक्स तिचं पण चाललंय, स्कूलचेच बुक्स बघणं. आणि माझं काम इन प्रोसेस आहे. लाईन्स तर झालेले आता फक्त 2 लाईन बाकी येते, पण मी आता कम्प्लीट करीन आज वन हँड. काय खूप दिवस झाले पेंडिंग चालू आहे. आज करीन उद्या करीन, आज करीन उद्या करीन. सो फायनली मी बोलली यांना की कम्प्लीटच करेन. चलो तोपर्यंत पहिले मी बुक्स बघते. माझी प्रिन्सेस बघा स्टडी करते. आम्ही दरवेळी पहिलेपासूनच यू आणि व्ही हमेशा खातो आणि आम्ही आज पण खाल्ला है ना. यू आणि व्ही खाल्ला ना. पण तुम्हाला तुझ्याची स्टडी चालली नाही. इथे हे आहे, इथं हे ते चाललंय. हाऊस तो आहे ना असं ऍक्टिव्हिटी बुक आहे, असं ड्रॉइंग सारखा. आधी कलर्स करायचे आणि स्टिक करायचे. ट्री आहे ट्री. थंब उठवायचे आहेत बघ, थंब उठवायचे. थंबला कलर लावून आज काय टीचर सांगेल तेव्हा. सन, ईगल, मून, रेनबो. ट्रायंगल नाही तो रेनबो आहे. सांगते सगळं सांगते. हे बघा हे बघा हे बघा इकडे बघा बघा. सो मी आहे ना आता माझ्या हाताचा ब्लाऊजचा वर्क पूर्ण कम्प्लीट केलेला आहे. आणि बरं आता आहे ना झोपूया. झोपायची टायमाला तुळशीला लागलेली आहे भूक. सो तुळशीने आणा खाऊ. सो ती खाऊची पिशवी घेऊन आलोय. पाय दुखतात आता. पाय मला विक्स लावून दे ना. सो इट्स टाइम टू स्लीप. सो आता आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय अँड गुड नाईट. बाय बाय गुड नाईट. उठल्यावर तुम्हाला गिफ्ट दाखवीन. बाबा काय गिफ्ट. मोठा गिफ्ट. सो बाय बाय.